सिंड्रोम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा डाऊन सिंड्रोम हा पाहणार आहोत. पहा, आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण जेनेटिक डिसऑर्डरचे दोन क्लास म्हणजे टाईप होते. पहा, मेंडेलियन डिसऑर्डर आणि सेकंड होता क्रोमोझोमल डिसऑर्डर. त्यामध्ये मेंडेलियन डिसऑर्डर याच्यामध्ये आपण थॅलेसेमिया हे पाहिलं. पहा, आता या जो सेकंड टाईप आहे क्रोमोझोमल डिसऑर्डर त्यामध्ये पहा त्यामध्ये 3 त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहे. पहा, त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाऊन सिंड्रोम पाहणार आहोत. पहा, 3 कोणकोणते आहे? फर्स्ट डाऊन सिंड्रोम, सेकंड आहे टर्नर सिंड्रोम आणि थर्ड आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. हे 3 एक्झाम्पल आहे. पहा, त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाऊन सिंड्रोम हे शिकणार आहोत. पहा, आता डाऊन सिंड्रोम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायसोमी. त्याला काय म्हणतात? ट्रायसोमी सुद्धा असं म्हणतात. पहा, ट्रायसोमी 21st ट्रायसोमी असं म्हणतात. पहा, आता डाऊन सिंड्रोम या इज नेम आफ्टर द फिजिशियन जॉन डाऊन who first described this autosomal chromosomal disorder in 1866. म्हणजे 1866 मध्ये जे ऑटोझोमल क्रोमोसोमल डिसऑर्डर होते मग ते या फिजिशियन जे सायंटिस्ट होते जॉन डाऊन यांनी ते डिस्क्राईब केले आणि मग त्यावरून त्यांनी जे डिसऑर्डर होते ऑटोझोमल क्रोमोसोमल जे डिसऑर्डर होते त्याला त्यांनी एक नाव दिलं, दॅट इज अ डाऊन सिंड्रोम. हे कुणी नाव दिलं? दॅट इज अ जॉन डाऊन या सायंटिस्टने नाव दिलं. पहा, आणि मग हे जे जॉन डाऊन होते त्यांनी फर्स्ट डिस्क्राईब दिस ऑटोझोमल क्रोमोसोमल डिसऑर्डर. आणि हे जे ऑटोझोमल क्रोमोसोमल डिसऑर्डर होते 1866 मध्ये त्यांनी काय केले? पहिल्यांदा त्यांनी डिस्क्राईब केले. पहा, नंतर हा जो डाऊन सिंड्रोम आहे हा कशामुळे होतो? पहा, तर दिस सिंड्रोम इज कॉज्ड ड्यू टू ॲन एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोसोमल नंबर ऑफ 21st. आता ह्युमन बिंगचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये किती असतात? 46 असतात. पहा, क्रोमोसोम आणि त्यामध्ये किती पेअर्स असतात? 23 पेअर्स असतात. पहा, आणि मग या 23 पेअर्समध्ये जी 21वी जी पेअर्स आहे, जी 21वी पेअर आहे त्यामध्ये एक काय केलेला असतो? एक जास्त एक्स्ट्रा क्रोमोसोम असतो. पहा, मग तो आयदर एक्स असेल किंवा वाय असेल. पहा, ज्या ते बुकमध्ये जे तुमचं टेक्स्ट बुक आहे त्यामध्ये त्यांनी डायग्रॅम दाखवलेली आहे. पहा, डायग्रॅममध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पहा, त्यामध्ये जी जोडी असते 23 जे पेअर्स असतात त्यामध्ये जी 21वी जी पेअर्स आहे त्या 21व्या पेअर्समध्ये 2 नसून त्यामध्ये किती असतात? 3 असतात. म्हणजे एक काय असतो? जास्त असतो. आणि तो जो जास्त असतो तो एक्स असेल किंवा वाय असेल. पहा, त्यामध्ये कोणता पण त्यामध्ये एक्स किंवा वाय क्रोमोसोम असतो. पहा, दॅट इज एक्स्ट्रा क्रोमोसोम. आणि हे कशामुळं घडतं? तर हे जे आहे डाऊन सिंड्रोम हा फिमेलमध्ये घडतो. जे फिमेलचं जर 45 म्हणजे 45 वर्षांनंतर हा डिसीज होतो. पहा, त्यामध्ये म्हणजे लेट रिप्रोडक्शन झाल्यामुळं हा डाऊन सिंड्रोम हा निर्माण होतो. पहा, तर यामध्ये जी 23 जे पेअर्स असतात त्या 23 पेअर्समध्ये 21वी जी पेअर्स आहे त्या 21व्या पेअरमध्ये 2 नसून त्यामध्ये किती असतात? 3 असतात. पहिलं लक्षात ठेवा. दिस सिंड्रोम इज कॉज्ड ड्यू टू ॲन एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोसोम नंबर इट इज अ 21st. त्यामध्ये 21st नाव आहे. पहिल्यांदी 21st जी जोडी असते त्यामध्ये त्या जोडीमध्ये एक जास्त असतो. एक्स किंवा तो वाय असेल. पहा, इट शो प्रेझेन्स ऑफ 3 कॉपीज ऑफ 21st क्रोमोसोम इन्सिस्ट ऑफ होमोलॉगस पेअर. आणि मग त्या प्रत्येकामध्ये काय असते? होमोलॉगस पेअर असते. 23 पेअर्स असतात होमोलॉगस पेअर. आणि त्या 23 होमोलॉगस पेअरपैकी जी 21वी असते पहा त्यामध्ये किती असतात? 3 कॉपीज असतात. आणि इन्स्टीड ऑफ होमोलॉगस पेअर पेअरच्या ऐवजी
त्यामध्ये काय असतात हे त्याच्यात 21व्या क्रोमोसोममध्ये 3 कॉपीज असतात पहा. म्हणजे क्रोमोसोम त्यामध्ये म्हणजे इन्स्टेड ऑफ होमोलॉगस पेअर आणि दिस इंडिव्हिज्युअल विल हॅव 47 क्रोमोसोम इन्स्टेड ऑफ द नॉर्मल नंबर 46. आणि मग जो पर्सनला तो झाला असेल त्याच्यामध्ये 46 ऐवजी किती असतात क्रोमोसोम 47 असतात पहा. त्यामध्ये काय असतो हे जास्त असतो पहा. अँड आता मग ज्याला जो ह्या डाऊन सिंड्रोम झाला असेल ट्रायसोमी ऑकर्स ड्यू टू फेल्युअर ऑफ सेपरेशन ऑफ क्रोमोसोम्स ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. ही जी ट्रायसोमी आहे ही कधी घडते म्हणजे कधी निर्माण होते ड्यू टू फेल्युअर ऑफ सेपरेशन ऑफ क्रोमोसोम. ज्यावेळेला गॅमेट फॉर्मेशन होतं त्यावेळेला जे क्रोमोसोम असतात ते क्रोमोसोम सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्यामुळे ही म्हणजे हे क्रिएट होतं पाय ट्रायसोमी. आणि मग ज्या पेशंटला डाऊन सिंड्रोम झाला असेल त्याचे सिम्पटम्स कोणकोणते आहे पहा. मग दिस पेशंट हॅव माइल्ड ऑर मॉडरेट मेंटल रिटार्डेशन अँड स्केलेटर जी डेव्हलपमेंट आहे ती कशी असते पुअर होते पहा. मग त्या पेशंटला डाऊन सिंड्रोम झाला असेल त्याची लक्षणं कोणकोणती आहे ओळखायचं तर त्यामध्ये पहिलं सिम्पटम्स आहे माइल्ड म्हणजे सौम्य प्रमाणामध्ये और मॉडरेट काय झालेलं असतं मेंटल रिटार्डेशन अँड म्हणजे थोडंसं मेंटल रिटार्डेशनचा प्रॉब्लेम होतो पण थोडासा माइंड म्हणजे सौम्य स्वरूपामध्ये त्यामध्ये जास्त होत नाही. आणि जी स्केलेटर जी डेव्हलपमेंट आहे ती काय होते पुअर ती कमी होते पहा. नंतर जे आता फीचर जे त्यामध्ये फीचर्स आहे पहा म्हणजे चेहऱ्यावरून जे फीचर्स आपल्याला दिसू शकतात त्यामध्ये कोणकोणते आहे तुमच्या जे टेक्स्टबुक आहे त्यामध्ये ते नीट पहा. एका मुलाचं चित्र दाखवलेलं आहे पहा. त्यामध्ये तुम्हाला पाहता येईल ज्याला डाऊन सिंड्रोम झाला असेल तो मुलगा तो जो ऑफस्प्रिंग असेल सन असेल किंवा डॉटर असेल ते कसे दिसतात पहा. त्यांनी त्यामध्ये डायग्राम दाखवलेली आहे पहा. मग त्यामध्ये जे फेशियल जे फीचर असतात त्यामध्ये काय असेल स्मॉल हेड कसं असतं स्मॉल हेड असते. नंतर इयर्स अँड माउथ फेस इज अ फ्लॅट आणि जे इयर्स असतात किंवा माउथ असतात ते फेसिंग कसं असतं फ्लॅट असतं पहा. अँड राऊंडेड विथ फ्लॅट नोज आणि नोज कसं असतं फ्लॅट आणि राऊंडेड. सो त्यामध्ये ओपन माउथ अँड आईज स्लॅन्ड अप. स्लॅन्ड म्हणजे कशी असते थोडी तिरपी असतात पहा. त्याचे डोळे जर आपण पाहिले तर असे हे तिरप आकाराचे असतात पहा. नंतर आईज स्लॅन्ड अप. नंतर फ्लॅट हँड्स त्याचे हँड कसे असतात फ्लॅट असतात. आणि स्टबी फिंगर्स त्याचे जे फिंगर्स असतात ते कसे असतात स्टबी म्हणजे छोटे पहा. अँड पाल्म इज ब्रॉड आणि हा जो तळ हात आहे ते कसा असतो ब्रॉड असतो पहा जरा पसरट असतो पहा. बोटं छोटी आणि पाल्म जो असतो तो तळ हात असतो तो कसा असतो मोठा असतो ब्रॉड असतो पहा. तर अशा प्रकारचे हे सिम्पटम्स आहेत म्हणजे फेशियल जे फीचर्स असतात जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो ते फीचर्स या डाऊन सिंड्रोमच्या पेशंटच्या मध्ये सांगितले पहा. तर अशा प्रकारे हा डाऊन सिंड्रोम दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रायसोमी असं म्हणतात. 21st ट्रायसोमी असं म्हणतात. आणि हा जो डाऊन सिंड्रोम आहे हा कशामुळे निर्माण होतो पहा. त्यामध्ये म्हणजे सेपरेशन ऑफ क्रोमोसोम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. आणि हे लक्षात ठेवा फक्त त्यामध्ये जे ह्युमन बिंगमध्ये त्यामध्ये 46 क्रोमोसोम असतात जे 23 पेअर्स असतात. आणि या 23 पेअर्सपैकी जी 21st जी पेअर्स असते त्यामध्ये फक्त एक काय असतो 2 ऐवजी काय असतात 3 असतात. एक फक्त काय असतो जादा असतो मग तो आयदर एक्स असेल किंवा वाय असेल. आणि मग हे जे आहे हे कशामुळे निर्माण होतो म्हणजे 45 वर्षानंतर म्हणजे लेट रिप्रोडक्शन झाल्यामुळं हा प्रॉब्लेम निर्माण होतो पहा. त्या जे फिमेल असेल त्याचं वय जे असेल ते कसं असेल 45च्या वरती असतं म्हणजे जास्त असतं पहा. लेट रिप्रोडक्शनमुळं हा डाऊन सिंड्रोम म्हणजे हा प्रॉब्लेम क्रिएट होतात पहा. मग त्यामध्ये सांगितले त्यामध्ये कोणकोणती लक्षणे दिसून येतात त्यामध्ये फक्त लक्षात ठेवा डाऊन सिंड्रोम त्यामध्ये जे 23 पेअर्स असतात त्या पेअर्सपैकी जे 21st जी पेअर्स असते जी म्हणजे बाकीच्या सगळ्या होमोलॉगस पेअर असतात परंतु या 21st जी पेअर्स असते त्यामध्ये एक फक्त 2 ऐवजी काय असतो एक जास्त असतो तो आयदर एक्स असेल किंवा वाय असेल.
आणि त्यामध्ये त्याचे सिम्पटम्स, त्याचे फीचर्स लक्षात ठेवा. त्यामध्ये फीचर्स सांगितले, त्यामध्ये स्मॉल हेड असेल, इयर आणि माउथ फेस कसा असतो, फ्लॅट असतो. नंतर नोज कसं असतं, नोज पण फ्लॅट असतं, राऊंडेड शेपचं असते. नंतर ओपन माउथ असेल. नंतर आईज कसे असतात, स्लॅन्ड अप, जे असे तिरपी असतात पहा. नंतर जे हँड असतात ते हँड कसे असतात, फ्लॅट हँड्स असतात. अँड स्टबी फिंगर्स असतात, व फिंगर्स कसे असतात, छोटे असतात. आणि हा जो पाम आहे जो तळहात आहे तो कसा असतो, ब्रॉड असतो पहा. तर अशा प्रकारची ही सिम्पटम म्हणजे फेशियल फीचर्स दिसून येतात पहा. ज्या व्यक्तीला, ज्या पेशंटला डाऊन सिंड्रोम झाला असेल त्यामध्ये हे दिसून येतात. मग अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाऊन सिंड्रोम हा पाहिला आपण. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टर्नल सिंड्रोम आणि क्लाइनफिल्टर सिंड्रोम हे 2 पाहणार आहोत पहा. आणि म्हणजे आपला हा जो चॅप्टर आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा कंप्लीट होईल पहा. तर धन्यवाद.